प्रभाग 11 मध्ये भाजपा व राष्ट्रवादी युतीचं आडते बाजार कापड बाजार येथे मोठं शक्ती प्रदर्शन, प्रचाराचा माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या हस्ते शुभारंभ, पुष्पवृष्टी करत व्यापाऱ्यांनी केलं उत्स्फूर्त स्वागत, युतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं निवडून द्यावं सुजय विखे पाटील। भारतीय जनता पार्टीनं वेळोवेळी व्यापाऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य दिलंय। प्रभाग 11 मध्ये व्यापारी वर्ग मोठ्या संख्येनं आहे। प्रभागाचा विकास करण्यासाठी व बाजारपेठेला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं निवडून द्यावं असं प्रतिपादन माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केलं आहे। भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे अधिकृत उमेदवार प्रभाग 11चे उमेदवार पैलवान सुभाष लोंढे, सौ आशाताई डागवाले, सौ दीप्ती गांधी, विकास वाघ यांच्या प्रचाराचा शुभारंभ आडते बाजार डाळमंडई येथे श्रीराम मंदिर येथे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। तसेच डाळमंडई येथील व्यापाऱ्यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी धर्मगुरू राजाभाऊ कोठारी, माजी स्थायी समिती सभापती केशव डागवाले, सुवेंद्र गांधी, रोहन डागवाले, मर्चंट बँकेचे चेअरमन अमित मुथा, शैलेश मुणोत, कमलेश भंडारी, अजय बोरा, महावीर कांकरिया, ईश्वर बोरा, अनिल गट्टाणी आदींसह व्यापारी वर्ग, प्रभाग 11 मधील नागरिक व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रचार फेरी प्रसंगी माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी व्यापाऱ्यांशी गाठीभेटी घेऊन संवाद साधला। आडते बाजार, डाळ मंडई, गंज बाजार, सराफ बाजार, कापड बाजार येथील व्यापाऱ्यांनी प्रभाग 11 मधील सर्व उमेदवारांचं पुष्पवृष्टी करत उत्स्फूर्तपणे स्वागत केलं, तसेच उमेदवारांना शुभेच्छा दिल्या। आडते बाजार मर्चंट असोसिएशनच्या वतीने 11 नंबर वॉर्ड मधील चारही उमेदवार भाजप आणि राष्ट्रवादीचे यांना भरघोस मताने विजयी करण्यासाठी सर्व व्यापारी आणि इथं काम करणारे सर्व मुली, दिवांजी, कामगार यांच्या वतीने या चारही उमेदवाराला खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि हे भरघोस मताने निवडून येतील या आपल्या बाजारपेठेच्या व्यापाऱ्यांच्या वतीने त्यांना हार्दिक हार्दिक शुभकामना। या युतीचा आज इथं डाळमंडईमध्ये राम मंदिरच्या इथे शुभारंभ होत आहे। तरी सर्वांनी प्रचारार्थ फेरी बी होणार आहे, तरी सर्वांनी हजर राहून त्यांना मतदान करावे ही नम्र विनंती। जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस युतीचा प्रचाराचा शुभारंभ या शहराचे लाडके कार्यसम्राट आमदार संग्राम भैया जगताप तसेच लोकप्रिय खासदार सुजयजी विखे पाटील यांच्या शुभ हस्ते आज या प्रचाराचा शुभारंभ होतोय। आणि आपण जर पाहिला असाल तर भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे जर बाजारपेठेतील संपूर्ण व्यापारी वर्ग, त्यांचे सर्व सहकारी, त्यांचे सर्व मित्र परिवार, त्यांचे सर्व नातेवाईक आज या प्रचार फेरीमध्ये सुद्धा सामील झालेले आहे। आणि एक व्यापारी वर्गामध्ये देखील या पॅनलवर आणि ह्या उमेदवारावर प्रचंड विश्वास आज या सर्व व्यापारी वर्गांचा आहे आणि त्यांच्या पाठिंब्याने, त्यांच्या कृपाशीर्वादाने आज या पॅनलचा आणि आमच्या चारही उमेदवारांचा विजय निश्चित आहे। डाळमंडई येथे श्रीराम मंदिर येथे शहराचे आमदार संग्राम भैया जगताप तसेच माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या हस्ते व आमचे सर्व व्यापारी बांधवांच्या हस्ते इथं नारळाचा शुभारंभ आज पार पडला। तर ही निवडणूक जी आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांची निवडणूक आहे, ही कोणत्याही प्रकारची भूलथापांची निवडणूक नसून ही एक शहर विकासाचं विजन देणारी निवडणूक आहे। आणि आमच्या सोबत आज सर्व व्यापारी बांधव आमच्या सोबत आहे आणि कोणत्याही मी सर्वांना एक नम्र आवाहन करतो की कोणी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता राजकारण करायची जर असेल तर तुम्ही विकासाचे धोरण घेऊन राजकारण करा। कोणत्याही प्रकारचं एक समाजामध्ये काही गोष्टी घडवून आणून ते राजकारण न करता आमचं जे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीच्या वतीने आहे की विकासाचं धोरण आणि विकासाचा अजेंडा आमचा प्रभाग कसा एकदम स्वच्छ राहील आणि चांगला राहील यासाठी आम्ही प्रयत्न करू। क्रमांक 11 या ठिकाणी आज अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकी प्रीत्यर्थ एक प्रचार फेरी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। या प्रभागातील भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार माननीय श्री सुभाषजी लोंढे, त्याचप्रमाणे दीप्ती गांधी, आमचे मित्र विकी वाघ, त्याचप्रमाणे डागवालेताई काकू हे 4 उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत। अहिल्यानगर मध्ये मागील बऱ्याच वर्षापासून आपण पाहतोय 10-12 वर्षापासून जो एक विकासाचा रथ माननीय आमदार संग्राम भैया जगताप व माननीय खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये नगर शहर एक विकसित शहराकडे वाटचाल करत आहे। तर त्या दृष्टीला लक्षात ठेवून मला विश्वास आहे नगरमधील सर्व मतदार यावेळेस या दोन्ही पक्षावर विश्वास ठेवून भरघोस मतांनी सर्व उमेदवार विजयी करतील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।
प्रतिनिधी अमोल भांबरकर, राष्ट्र प्रथम, अहिल्यानगर.